दाऊदचा साथीदार सलीम डोलाच्या मुसक्यावळून त्याला भारतात आणण्यात आलंय। सलीम डोलाला आज दिल्लीमध्ये आणलंय। गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली आहे। तुर्कस्तानातील इस्तंबूल इथे अटक झाल्यानंतर भारतात प्रत्यार्पण करण्यात आलंय आणि पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या त्याला ताब्यात दिलं जाईल अशी शक्यता आहे। दिल्ली विमानतळावरती सलीम डोलाला आणण्यात आलंय। But why the hell you're telling me, saying to anything to me? How the hell? या सगळ्या संदर्भात अपडेट देतील सोमेश। सलीम डोलाला भारतात तर आणण्यात आले, पण यापुढे कारवाईची चक्र कशी हलतील आणि कोणाकोणाकडून त्याची चौकशी केली जाईल? निश्चितच सलीम डोलाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल अशी अपेक्षा आहे, कारण मुंबईमध्ये त्याच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत आणि त्याशिवाय मुंबई पोलिसांनीच इंटरपोलकडून रेड नोटीस इश्यू करण्याबाबतची कार्यवाही सुद्धा त्यामार्फत मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर झाली होती। त्यामुळे इस्तांबूलमध्ये अटक करण्यात आलेल्या सलीम डोलाची सध्या दिल्लीमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देतील अशी अपेक्षा आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर ही दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। सलीम डोलाला आज भारतात आणण्यात आलेले आहे। तुर्कस्तानमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। तुर्कस्तानच्या इस्तंबूलमध्ये अटक झाल्यानंतर भारताकडे त्याचं हस्तांतर करण्यात आले आणि पुढच्या चौकशीसाठी सलीम डोलाचा ताबा मुंबई पोलिसांना दिला जाऊ शकतो। दाऊदचा साथीदार असलेल्या सलीम डोलाला भारतात आणण्यात आलेले आहे। तर तुर्कस्तानमध्ये कशा पद्धतीने सलीम डोलाला पकडण्यात आलं त्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। काही पैसे देखील ताब्यात घेण्यात आलेले होते आणि तुर्कस्तानमध्ये सलीम डोलाला अशा पद्धतीने पकडण्यात आले आणि त्याची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। इस्तांबूलमधील ही एक सुरक्षा बल आहे ज्यांच्याकडून ही अटक करण्यात आलेली आहे। त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत। जी दृश्य दिसत आहेत त्याच्यामध्ये तो ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणची देखील कसून चौकशी आणि तपासणी करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे जे साहित्य होतं त्याची देखील तपासणी करण्यात आलेली आहे। दाऊदच्या साथीदाराला अटक करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। इस्तांबूलमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सलीम डोलाच्या मुसक्यावळून त्याला भारतात आणण्यात आलेला आहे। गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली आहे। तुर्कस्तानातील इस्तांबूलमध्ये त्याला ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्याचे व्हिडिओ त्याची दृश्य समोर आली आहेत। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। गुप्तचर यंत्रणांच्या समन्वयानं ही कारवाई करण्यात आली आहे। तुर्कस्तानातील इस्तांबूलमध्ये अटक झाल्यानंतर भारतात त्याचं प्रत्यार्पण झाले आणि पुढच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते।